कुसुम, मी डॉक्टर मेहतांची अपॉइंटमेंट घेतली. स्पीच थेरपिस्ट आहेत ते. बोलेल ती लवकर. तिला बोलावंच लागेल. मला माफ करा इन्स्पेक्टर वजलवार. तुमच्याशी जर मी खोटं बोलले नसते तर सुलेखा आज तुमच्या ताब्यात असती. गुन्हेगार जेव्हा भावनांचा किंवा नात्यांचा गैरफायदा घेऊन गुन्हा करतो तेव्हा त्याला पकडणं कठीण असतं, कारण त्याचे नातेवाईकच त्याच्या बाजूने उभे असतात. त्या नातेवाईकांना त्या माणसात कधी गुन्हेगार दिसतच नाही हो, दिसतं फक्त नातं. आणि इथं तसंच झालं होतं. हे सगळं मला आत्ता पटतंय, पण मला माहिती आता खूप उशीर झालाय. पुरावे हातात आले की काळ वेळ या गोष्टी पोलिसांसाठी दुय्यम असतात पूनमताई. मग उशीर कधीच नसतो. एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. माझ्यामुळे खूप भोगायला लागतंय सगळ्यांना. कोण म्हणतं असं? मला माहिती आहे, आणि याच्यावरती एकच उपाय जो मी करणार आहे. काय करणार आहेस तू? मी माझ्या घरी राहणार आहे, एकटी. काकू, तिच्याविषयी कोणालाही काही कळलं की त्याचं काय होतं हे तुला माहिती आहे आता? चांगलंच. सुलेखाचं पुढचं टार्गेट मी हे मला माहिती नाही असं वाटलं का तुला प्रिया? पण आता काही झालं तरी चालेल. उलट म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय. सुलेखा मला संपवायला कधी ना कधीतरी नक्की येईल, आणि मी एकटी असेल तरच येईल. तेव्हा तुम्ही तिला पकडू शकता इन्स्पेक्टर. काकू, पण एवढा मोठा धोका तू का पत्करतेस? जे घडलंय ते माझ्यामुळे घडलंय, मग मी जबाबदारी घ्यायला नको? प्रियाताई म्हणतात ते बरोबर आहे. यात धोका आहे तुम्हाला. ती जर सापळ्यात अडकणार असेल तर माझ्या जीवाची मला पर्वा नाही. एक रिक्वेस्ट करायची होती वजलवार साहेब. मला तनिष्काला भेटता येईल?
तुम्ही हे काय करताय तुम्ही? तुमची माफी नाही मागितली तर 2 पाप घेऊन जगायला लागेल मला. तुमच्या निरागस मुलीसमोर तुमच्याविषयी नको नको ते बोलले मी. तुमचा अपमान केला, तिचं मन दुखवलं. चुकलं माझं. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे सुलेखाच्या सगळ्या चुका पाठीशी घालून अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय मी तिला. चुका सगळेच करतात, पण स्वतःची चूक समजून मान्य करणं हे काही लोकांनाच जमतं. काही लोकांना चुका समजतात, पण मान्य करण्याची हिंमत नसते त्यांच्यात. विसरून जा तुम्ही हे सगळं. काय काय विसरू मी? किती जणांचे अपमान केलेत, ते सगळे कसे विसरू? कोणाकोणाची माफी मागू? आणि त्यांनी तरी का माफ करावं मला? इतरांचं मला माहित नाही, पण माझ्या बाबतीत तुम्ही जे काही वागलात त्याला मी चूक म्हणणार नाही. कारण तुमच्या जागी दुसरं कोणी जरी असतं तरी कदाचित असंच वागलं असतं. डोळे पुसा तुम्ही. पण या सगळ्यामुळे मला जे अपराधी वाटतंय त्यातनं सुटका करून घेण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग आहे, प्रायश्चित्त घेणं. आणि ते मी घेणार आहे. म्हणजे चुका मी केल्यात त्या मीच सुधारायला हव्यात. सुलेखाला अद्दल घडवणार आहे मी. आणि हे सगळं करताना हातून एकही चूक होऊ देणार नाही. एकही नाही. प्रियताई, तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच शंका दिसतात मला. इन्स्पेक्टर, सुलेखाला पकडण्यासाठी पूनम काकू जो विचार करते तो तिच्यासाठी किती धोकादायक आहे याचा अंदाज नाहीये तिला. त्यांना अंदाज नाही असं नाही मला वाटत. उलट कोणता पण धोका पत्करायची मानसिक तयारी झाली आहे त्यांची. कसं असतं प्रियताई, एखादा मोठा धक्का बसला की काही माणसं कोलमडून पडतात, पण पूनमताई आणखीन कणखर झाल्यात असं मला वाटतं. मान्य आहे मला, पण जे काही सापळे रचायचे ते पूनम काकूला आमच्या घरी ठेवूनच नाही का रचता येणार? त्या जर तुमच्याकडे राहिल्या तर ती नागिन बिळातून बाहेरच नाही यायची. पण म्हणून काकूने असं एकटं जाऊन राहणं मला पटत नाहीये. त्या एकट्या नसणार आहेत प्रियाताई. त्यांच्या घराच्या आजूबाजूला 20 माणसांचा पहारा असणार आहे, साध्या वेशातल्या. त्यातला कोण माणूस पोलिसाचा आहे हे पूनमताईंले बी कळणार नाही. तर सुलेखाची तर बातच सोडा. सापळा रचताना मला एक खबरदारी घ्यायची आहे. ती नागिन तर ठेचली गेलीच पाहिजे, पण
काठी पण सुरक्षित राहिले पाहिजे. कुसुमात्याने ती क्लिप पाहिली आणि त्यानंतर तिचं बोलणंच बंद झालं. जबरदस्त मानसिक धक्का, जबरदस्त विश्वासघात झालाय तिचा. खूप काळजी वाटते रे तिची. तिला असं गप्प पाहवतच नाही. आदिनाथ, शरीरावर होणाऱ्या इजेपेक्षा मनावर झालेला आघात हा जास्त जोरात आणि खोल असतो. काहीच समजत नाहीये. सगळं करून झालं. जुन्या गप्पा मारून झाल्या, खोटं खोटं भांडून झालं. तिला आवडेल नाही आवडेल असं सगळं करून झालं. नो वे. अभिमानची ही तीच अवस्था होती. पण आता बघ तू कसं आहे. उपाय शोधावा लागतो आदिनाथ. पण त्यासाठी मला त्यांना भेटावं लागेल. अर्थात तुझी हरकत नसेल तर. अरे हरकत काय त्याच्यात? मी तर तुला हेच सांगणार होतो. थँक्स यार विराज. आपली फॉर्मल ओळख मैत्रीत बदलून फार महिनेही झाले नसते. पण मला जे सांगायचं असतं ते न बोलून तुला समजतं. समजण्याविषयी म्हणशील तर मी काहीही न सांगता तुम्ही पिऊला तुमच्याकडे घेऊन जाण्याचा प्रस्तावही मांडलात. कारण तिचं एकटेपण कुठेतरी तुम्हाला जाणवलं. थोडा काळ का होईना तिला एक भक्कम आधार मिळाला. मीही शांतपणे माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकलो. आणि मैत्रीचा घट्टपणा हा दिवसांवर नाही तर जुळलेल्या वेव्हलेंथ्स आणि एकमेकांविषयी वाटणाऱ्या आपलेपणावर अवलंबून असतो. आणि आपली मैत्री ही काही महिन्यांपासूनची नाही, गेल्या जन्मापासूनची आहे. पूनम, अगं किती विचार करतेस. आता काही मनात नाही ना तुझ्या? आणि जर काही असलं ना तर बोलून टाक सगळं. बहिणी, काय बोलताय तुम्ही? लाजवताय मला. एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्याविषयी मी मनात काही ठेवलं तर स्वतःला तरी तोंड दाखवू शकेन का? आधी हा मनातला अपराधी भाव काढून टाक बरं. आणि आता काही दिवस जाऊ देत, पण पुन्हा कामाला जायला लाग. कामात एकदा मन गुंतलं ना तुझं म्हणजे बरं वाटेल. मी पण हेच ठरवलंय. एकदा रुटीन लागलं की बरं होईल. म्हणून मी माझ्या घरी जायचं ठरवलंय. मागं काय बोलतेस? तुला परिस्थिती माहिती आहे ना? मला माहिती आहे वहिनी, पण काही कारणच अशी आहेत की मला जावं लागेल. म्हणजे मला आता नका विचारू, पण मी हा निर्णय विचार करून घेतलाय. म्हणजे तुला हे घर अजून परखं वाटतंय? अजिबात नाही. उलट जितके वेळेला मी स्वतःला या घरापासून तोडायचा प्रयत्न केलाय तितके वेळेला मला या घराने आपलंसं केलंय. अगं मग तू, मला परकं कसं वाटेल हे घर वहिनी? उलट हक्काचं माहेर आहे माझं.
मग पण मला आत्ता अडवू नका प्लीज. पूनम, मी कुसुमताईंना भेटून येते. अगं काय झालं? अहो पूनम तिच्या घरी जायचं म्हणते. का? काय माहिती, काहीतरी महत्वाची कारण आहेत म्हणाली. अगं कसली कारण? तिने तिथे जाऊन राहण्यामध्ये धोका आहे तिला कळत नाही का? बाबा एक सांगू, पूनम काकूला तिच्या घरी राहू दे एकटं. तिचं वझलवारांशी बोलणं झालंय आणि त्यांनाही ते पटलंय. सुलेखा तिच्यावरती हल्ला करू शकते. त्या वझलवारचं काय जात आहे? तो सिक्युरिटीसाठी माणसं ठेवणार आहे, सिव्हिल ड्रेसमधली. अगं मान्य आहे मला, पण विषाची परीक्षा घ्यायची कशाला मला सांग. हो ना, ती जर इथे राहिली कुठेही गेली नाही तर सिक्युरिटीची गरजच लागणार नाही ना. आणि अशी कुठली मोठी कारण तिथे जाऊन राहायला? आहेत बाबा, तसंच मोठं कारण आहे. सुलेखा कुठे लपून बसली आहे कुणालाच माहित नाही. तिला शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. त्यातलाच हा एक प्रयत्न, एक प्रकारचा सापळा आहे हा सुलेखाला पकडण्यासाठी रचलेला.